चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो. आत्ताच ग्रुप सी च्या मेन्सचा पेपर झालेला आहे आणि आजची तारीख आहे 21/9/2025. पेपर होता. पेपर आपण सेकंड बद्दल बोलणार आहे, फर्स्ट पेपर बद्दलचा माझा काही संबंध नाही. ठीक आहे, जो पेपर आत्ता झालाय 3 ते 4 मध्ये आणि लगेच आपण डिस्कशनला उतरलेलो आहोत. ठीक आहे, आपल्याला बघायचं फक्त मॅथ आणि रिझनिंग याबद्दलच्या क्वेश्चनचं आपल्याला देणं घेणं नेहमी असतं. ठीक आहे, बस आपल्याला एवढंच बघायचं. ठीक आहे, अद्यापपर्यंत तुम्ही माझ्या ज्याही पद्धती शिकलेला आहात आपल्याला त्याच पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आणि सगळे प्रश्न सुटतात का? यस, 100% त्याच पद्धतीने हे सर्व प्रश्न सुटतात. ठीक आहे, चलो बघूयात वेळ वाया न घालवता. पहिला प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. शेंबड्या पोरांना सुद्धा याचं उत्तर दिलं असेल जर का त्यांनी पेपरला बसला असता आणि प्री काढली असती तर. ठीक आहे, प्रश्न असा आहे की 2, 12, 30, 56 आणि 90 याच्यानंतर येणारी संख्या कोणती आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक वेळेस माहिती आहे की एक तर आपण यांची वजाबाकी, बेरीज, वर्ग, वर्गाची वजाबाकी, घन, घनाची वजाबाकी, बेरीज हेच बघतो. ठीक आहे, यावेळेस आपण तेच बघूयात. सिंपल आहे. 2 आणि 12 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 10चा. 12 आणि 30 मध्ये फरक कितीचा आहे? 18चा. 30 आणि 56 मध्ये फरक कितीचा आहे? तर तो आहे 26चा. 56 आणि 90 मध्ये फरक किती आहे? तर तो आहे 34चा. यार थांब, होत नाही काही इकडे, होत नाही. 34चा. 34चा फरक आहे. आता तुम्हाला दिसेल की 10, 18, 26 आणि 34 यांच्यामध्ये फरक नेहमी 8चा आहे. करेक्ट आहे, 8चा. मग येणारी पुढची संख्या सुद्धा 34 पेक्षा 8 ने मोठी असायला पाहिजे, म्हणजे ती असायला पाहिजे 42. आणि 90 वरून 42 ने जास्त एखादी संख्या तर एकक स्थानी 2 असणारी संख्या ही नाहीये, ही नाहीये, ही तर लईच जास्त झाली त्याच्यामुळे ही पण नाही. ऑप्शन नंबर 132, ऑप्शन नंबर 4 आन्सर 132 असायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. श्याम हा रामपेक्षा उंच आहे, राम हा अमीरपेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे आणि शिशिर हा रामपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी कोण उंच आहे? एक व्यक्ती आहे श्याम. ठीक आहे, तो रामपेक्षा उंच आहे. राम इथं कुठेतरी असणार आहे, राईट. राम हा अमीरपेक्षा उंच आहे. बर, राम वर गेला, खाली अमीर आहे, राईट. ठीक आहे. सुधीर शिशिरपेक्षा उंच आहे. दोघं नवीन गडी आले, यांचा जुन्यांशी काही संबंध दिसत नाहीये, पण शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. शिशिर मला दिसतंय की रामपेक्षा उंच आहे आणि सुधीर हा त्या शिशिरपेक्षा पण उंच आहे, म्हणजे इथं कुठेतरी सुधीर पाहिजे. आता सुधीर श्यामपेक्षा उंच आहे की नाही ते मला सांगितलेलं नाही, पण विचारलं काय, सर्वात कमी उंच कोण आहे? सर्वात कमी उंच कोण आहे रे? अमीर आहे. सगळ्यात खाली कोण दिसतोय? अमीर दिसतोय. अमीर सगळ्यात खाली, म्हणून सगळ्यात कमी उंच तोच असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच पेपरमध्ये हा एक प्रश्न आलेला होता, जगातला सगळ्यात सोपा प्रश्न, जगातला सगळ्यात सोपा 2 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, कारण की 1 नंबरचा प्रश्न पुढे यायचा बाकीच आहे अजून. याच्यामध्ये पाहता क्षणी तुम्हाला लक्षात येते की ह्या सर्कलमध्ये जेव्हा नजर गेली तेव्हा लक्षात येईल की हे सगळे वर्ग आहेत. तर कोणाचे वर्ग आहेत? तर बाबा हा आहे 14चा वर्ग, हा आहे 13चा वर्ग, हा असणार आहे 16चा वर्ग. तर इथं पण तरी कोणाचा तरी वर्ग असायलाच पाहिजे. हे 14, मग हे 14 आलेत कुठून? तर मला लक्षात येते की 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 4 14. ओके, मध्ये बेरीज आहे, बेरजेचा वर्ग असेल. पुढे जर का तेच कंटिन्यू झालं तर आपण म्हणू शकतो की यस अशी सिरीज चालू आहे. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, मध्ये 13, 13चा वर्ग. 5 आणि 5 10 आणि 3 आणि 3 6, 10 आणि 6 16, 16चा वर्ग. ठीक आहे, चलो 7 आणि 3 10, 6 आणि 5 11, 10 आणि 11 झाले 21 आणि 21चा वर्ग असायला पाहिजे 441. खतम. एवढंच. एक विशिष्ट रक्कम ए, बी आणि सी यांच्यामध्ये अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने अनुक्रमे 7, 2, 5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून बी ला रक्कम 30,000 रुपये कमी मिळाले. किती हजार रुपये? 30,000 रुपये. अशा वेळेस आपण काय करतो? इमॅजिन करतो की ती रक्कम आहे, जी रक्कम मला 2, 3 आणि 5 या प्रमाणात वितरित करायची होती. 2, 3 आणि 4 या प्रमाणात वितरित करायची होती, पण ती चुकून केल्या गेली आहे 7, 2 आणि 5 या प्रमाणात. राईट, ठीक आहे. मग मी विचार करतोय की 2, 3 आणि 4 हे जर का रेशो आहेत म्हणजे हे तुकडे असायला पाहिजे.
राईट. 2 आणि 3 होतील 5, 5 आणि 4 9, म्हणजे ह्या रकमेचे 9 तुकडे व्हायला पाहिजेत. मग तेच जर का खाली 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, म्हणजे ह्या संख्येचे 14 सुद्धा तुकडे व्हायला पाहिजेत. 9 पण तुकडे व्हायला पाहिजे, 14 पण तुकडे व्हायला पाहिजे, म्हणजे त्या संख्येला 9 आणि 14 दोघांनी भाग जायला पाहिजे. आता 9च्या विभाज्यतेची कसोटी माहिती आहे का तुम्हाला? ऍक्च्युली हा प्रश्न विभाज्यतेच्या कसोटीचाच आहे, रेशोचा तर बिलकुल नाही आहे. राईट. ठीक आहे. 9च्या विभाज्यतेची कसोटी काय की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत येते ती संख्या किंवा तो पूर्ण संख्या याला 9ने भाग जातो किंवा 9 त्या पूर्ण संख्येला भाग देत असते. ठीक आहे. ह्या तत्वावर आपल्याला चेक करायचंय. तर समजा मी जर का हा एक ऑप्शन चेक केला, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 हे 9च्या पाड्यात येत नाहीत, त्याच्यामुळे ऑप्शन 3 माझा आन्सर असणार नाही. 5 आणि 4 असतात 9, 9 आणि 1 10, 10 सुद्धा 9च्या पटीत येत नाही. ती संख्या 9च्या पटीत पाहिजे ना, ती संख्या शोधायची आहे मला. 10 हे 9च्या पटीत येत नाहीत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 सुद्धा माझा असणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता हे चेक करायचंय, 5 आणि 5 10, 7 आणि 1 8, 10 आणि 8 18, हे 18 9च्या पटीत आहेत का? तुम्ही म्हणताल हो सर आहे. मग माझा ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. ठीक आहे. बरं. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिलेला यापैकी नाही. जर का ह्या संख्येला 14नी भाग गेला नाही तर मग माझं फायनल आन्सर 4 असणार आहे. ठीक आहे. बघा, 14नी भाग जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की 7 आणि 2 ह्या दोघांनी पण त्या संख्येला भाग गेला पाहिजे, म्हणजेच डोळे झाकून त्या कंप्लीट संख्येला 14 भाग देणार आहे. आता 2च्या विभाज्यतेची कसोटी विचारणं म्हणजे मूर्खपणा, पण 7च्या विभाज्यतेची कसोटी तुम्हाला माहित पाहिजे. काय आहे की 1 तर 7च्या विभाज्यतेची कसोटी सांगून दम लागला, केस पांढरे होऊन गळून गेली. काय 7च्या विभाज्यतेची कसोटी की तुम्हाला शेवटच्या अंकाची काय करायची, दुप्पट करायची आणि उरलेल्यामधनं मायनस करायची. मग तुम्ही म्हणताल सर एवढी मोठी जर का संख्या असेल तर हे करत राहिलो आपण, शेवटच्या अंकाची दुप्पट उरलेल्यातून मायनस, तर किती वेळ जाईल? तर बाबू शेवटी 2 शून्य आहेत ना, सोडून द्या. 2 शून्यांचा काही घेणं नाही आपल्याला, बाकीची संख्या चेक कर. तुम्ही म्हणताल सर तरी पण तर 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग काय कर की जर का संख्या मोठी असेल तर 3 3चे ग्रुप पाड. सिंपल मुद्दा आहे. किती कितीचे ग्रुप पाड? 3 3चे. काय पडतील बरं? 1 5 7 5. आता याच्यामध्ये 3चा ग्रुप पाडायचा, पहिले 3 जण वेगळे, नंतरचे वेगळे करून टाकायचे. 575 मधनं 1 काढला, उरले किती? 574. आणि आता बघ बरं, शेवटच्या अंकाची डबल उरलेल्यामधून जर का मायनस केली तर शेवटच्या अंकाची डबल रे, डबल. 4 दुने 8, 57 मधनं जर का मी 8 काढले तर तुला दिसतात किती रे? 49. हे आहेत का रे? 7च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणजे ही अख्खीच्या अख्खी संख्या शून्य काढलेले असताना सुद्धा त्याला 7नी भाग जाणार आहे. शेवटी शून्य आहे म्हणल्यानंतर 2नी भाग जाणार आहे. 7नी भाग गेला, 2नी पण भाग गेला, म्हणजे कशाने भाग जाणार आहे? 14नी भाग जाणार आहे. खतम. तुला 9ने भाग जाणारी, 7ने भाग जाणारी आणि 2नी भाग जाणारी संख्या शोधायची होती विभाज्यतेची कसोटी, जरी तुला प्रश्न रेशो मधला वाटत असला तरी. ठीक आहे. चलो बरं, रेशोचा प्रश्न आहे ना, आपण काहीही बघितलं नाही बरं का, किती संख्या किती, मग ए ला किती भेटले, बी ला किती भेटले, सी ला किती भेटले, किती भेटायला पाहिजे होते, चुकून किती भेटले, मग त्यांची वजाबाकी करा. एवढा पानसटपणा नाही करायचा. चलो पुढे. समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत, जर तास काटा पश्चिमेकडे आहे तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील? आता हे काय म्हणजे, आता काय कसं करायचं रे? हे असले प्रश्न आयोग मुळात विचारतायच का, असा प्रश्न. हे बघा रे भाऊ, घड्याळात वाजले किती? 9. राईट. इकडे जर का तुमची कोणती दिशा असेल? पश्चिम दिशा असेल. पश्चिम है ना, पश्चिम. अरे नाहीच व्हायचंय का आज? हां, पश्चिम दिशा असेल तर इकडं तुमची उत्तर दिशा असते, इकडं तुमची पूर्व दिशा असते आणि इकडं तुमची दक्षिण, हे खालच्या साईडला दक्षिण दिशा असते. दक्षिण दिशा. मिनिट काटा कोणत्या साईडला दिसायला रे? उत्तर साईडला दिसायला. तुमचं उत्तर उत्तर असणार आहे. खतम. आता हे काय म्हणजे आंधळ्या माणसाने पण सांगितलं असतं. चलो पुढे. पंकज, किरण व अनिल या तिघांना 1000 रुपये 2 3 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती? आता मुळातच पंकजला, हे बघा, मुळातच हे 1000 रुपये, त्याचे 2 3 आणि 5 मिळून किती तुकडे केलेत? 10 तुकडे केलेत. 10 तुकडे, तर 2 तुकडे पंकजला, 3 तुकडे किरणला व अनिलला भेटलेत 5 तुकडे. 3 जर का तुकडे किरणला भेटत असतील तर ती संख्या 3च्या पटीतच पाहिजे. किरणला भेटणारी जी संख्या आहे ती 3च्या पटीतच पाहिजे. 3च्या पटीमध्ये एकमेव आन्सर आहे. किती आहे?
300. बर, मिळून किती झाले रे? हे किती बॉक्स झाले? 10 बॉक्स झाले. 10 बॉक्स मध्ये जर का त्यांनी 1000 रुपये दिले असतील तर एका बॉक्स मध्ये 100 रुपये देत आहेत ते. एका बॉक्स मध्ये 100, तर किरणकडे तसे 3 बॉक्स आहेत. 3 बॉक्स मिळून किती रुपये होतील रे? 300 रुपये होतील. एका बॉक्स मध्ये 100, 2 बॉक्स मध्ये 200, 3 बॉक्स मध्ये 300. चला, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा. असा प्रश्न. सर्कल आहे, ट्रायंगल आहे, वर ट्रायंगल, वर सर्कल, खाली ट्रायंगल. हे आडवी पट्टी, उभी पट्टी, ही उभी पट्टी अशी खाली असायला पाहिजे आणि त्याच्यावर आडवी पट्टी दिसायला पाहिजे, कारण की तो सर्कल त्यांनी वर ठेवला. इथेही वर ठेवू, ऑप्शन नंबर 4. आता परत आयोगाने हे मान्य केलं पाहिजे, कारण की आयोग म्हणाल नाही नाही आमचं डोकं असं असं चाललंय, हे काहीतरी वेगळं असेल, तसं असेल. उस बात की गॅरंटी मैं नहीं ले सकता. चला, आता काय हे 1.1/2 प्लस 3.3/5. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता ज्यांचं मॅथ थोडं तरी चांगलंय, अंकगणित थोडं तरी चांगलंय, ते काय सिंपल काय करतील? एक तर मुळात इथे अधिक नसून भागाकार असायला पाहिजे. ठीक आहे, इथे अधिक नाहीये, इथे भागाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे, भागाकाराचं चिन्ह इमॅजिन करायचे तुम्ही, भागाकाराचं चिन्ह आहे तिथे. ठीक आहे, चला. आता ज्यांना हे दिसतंय 1.1/2, याचाच अर्थ ते आहे 1.5. करेक्ट आहे. नंतर भागाकाराचं चिन्ह आहे. मग तुम्हाला दिसतंय 3.3/5. आता मुळातच 3/5 म्हणजे ज्यांचं, मी सांगतो ना प्रत्येकदा, ज्यांचं थोडं जरी गणित चांगलं आहे त्यांना माहिती आहे की हे 0.6 आहेत म्हणून. आता बघा बरं, 15 किंवा मग 1.5 आणि भागिले 3.6 अशी जर का संख्या आपण इमॅजिनच केली, 1.5 आणि 3.6, बघा बरं अशी संख्या कोणती दिसतीये का तुम्हाला उत्तरामध्ये? एवढं सिंपल होतं ते, एवढं सिंपल आहे, एवढं सिंपल. काही डोकं वाजवायची गरज नव्हती, काही गरज नव्हती ना. तुम्हाला याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकामध्ये कन्वर्जन करायचं होतं, काही करायचं नव्हतं, काहीच नाही. फक्त आहे ते जशाला तसं इमॅजिन करायचं होतं. आणि दोघांकडचा जर का पॉईंट काढून टाकला तर वर 15 आणि खाली 36 दिसणार आहे, आणि एवढंच ते आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. एक तर मी ह्या पेपरमध्ये 5, 6, 7, 8 मिनिटं घातलीत ह्या प्रश्नावर, आणि काहीच म्हणजे काहीच कळायला तयार नाही की हे नेमकं काय घडले, कुठं घडले, कसं घडले, की याचं नेमकं उत्तर द्यायचं तरी काय. ठीक आहे, पण एका पॉइंटला लक्षात आलं की चला बाबा कुठलं तरी भंगर कारण टाकायचे, लॉजिक लावायचे आणि उत्तर तर द्यायचे, कारण की क्वेश्चन तसं तर सोडायचा नाही मॅथ अँड रिझनिंगचा. ठीक आहे, त्याच्यामुळं लावलेलं डोकं बघूयात. मी शुअर नाहीये त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, पण बघूयात, असा आन्सर असायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, डी आहे 4 नंबरला. किती नंबरला आहे? 4. डी हे अल्फाबेट किती नंबरचं आहे रे? 4 नंबरचा अल्फाबेट आहे. ठीक आहे, त्यानुसार एन हे अल्फाबेट आहे 14 नंबरचं. ठीक आहे, इथे दिसतंय तुम्हाला 16, इथे दिसतंय तुम्हाला 16चा वर्ग 256. बी आहे 2 नंबरचा अल्फाबेट. यम आहे किती नंबरचं? 13 नंबरचा अल्फाबेट. ठीक आहे, चालेल. एच आहे 8 नंबरचा अल्फाबेट. यस आहे 19 नंबरचा अल्फाबेट. मध्ये जे 2 आहेत, जसं इथं 16 होते, इथं 16चा वर्ग आहे, तर इथं मला 2चाही वर्गच टाकायचा आहे. किती? 4. डन. त्यानंतर इथे समजा 4 मध्ये 4 टाकले तर 8 येतात, 2 मध्ये 4 टाकले तर इथं 6 यायला पाहिजे, आणि 6वा अल्फाबेट आहे एफ. 6वा अल्फाबेट कोणतं आहे? एफ आहे. एफ आहे म्हणल्यानंतर ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर 4 गेला. ठीक आहे, मध्ये 4 आहे म्हणल्यानंतर असेही ते दोघं जण तर आटपलेच असते. ठीक आहे, आता मला जर का यांच्यामध्ये फरक 5चा दिसतोय, तर मी 13 आणि 5 इथे 13 आणि 5 18 करायला पाहिजे, आणि 18 म्हणल्यानंतर मला इथे आर दिसायला पाहिजे. कोण दिसायला पाहिजे? आर. ठीक आहे, कारण की यांच्या आधीचा अल्फाबेट आहे, तर यसच्या पण आधीचाच अल्फाबेट इथे आर दिसायला पाहिजे, आणि तसं कुठेच दिसत नाही मित्रांनो, कुठेच नाहीये, कुठेच नाहीये. मग अल्टिमेटली आता जर का कुठलं तरी लॉजिक इथे बसवायचंय तर बसवावं असं लागणार आहे की 1 आणि 4 मिळून किती होतात रे? 5.
1 आणि 4 यांचीच बेरीज जर का केली तर ती येते 5, राईट. मग तसंच 1 आणि 3 यांची बेरीज करायची, किती? 1 आणि 3 यांची बेरीज केली तर ती आली 4. 1 आणि 3 हे जे अंक, ही जी संख्या आहे त्याच्या अंकांची बेरीज केली 4, आणि 13 मध्ये जेव्हा 4 टाकले जातील तेव्हा येणार आहे इथं, तेव्हा येणार आहे इथं 17. किती येणार आहे? 17. आणि 17वा अल्फाबेट कोणता आहे तर ते आहे क्यू. ह्या पद्धतीनं जर का मी सॉल्व केलं तर मग कळतंय की माझा आन्सर काय असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. F4 आणि Q हे 2 नंबरचा आन्सर असायला पाहिजे. पण स्टिल परत एकदा आयोग काय उत्तर देईल रिझनिंगचं माहिती नाही, ठीक आहे. कारण की आता ही पद्धत इथे चालली, कारण की बघायला गेलं तर हे असं असायला पाहिजे की इकडनं जर का 4 वाढते तर इथून सुद्धा 4नीच आपण वाढवलंय, मग इकडून जर का 5 वाढलं तर इकडूनही 5नीच वाढायला पाहिजे. पण तसं आता नाहीच, ऑप्शन नाहीये, म्हणून काहीतरी लॉजिक लावायचं म्हणून ते लावलंय. पण त्या लॉजिकबद्दल मी कन्फर्म नाहीये, बिलकुलही नाही, ठीक आहे. चला, खालील वेन आकृतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे असं विचारलेलं आहे, ठीक आहे. ती आकृती थोडीशी छोटी झाली असेल तर लक्ष द्या. मुळातच मध्ये सगळ्यांच्या मधोमध मला दिसतोय 20, ठीक आहे. त्यानंतर आउटर बॉडीमध्ये जर का चेक केलं तर इथं 9 दिसतंय, इथं 9 दिसतंय, बाकी सगळे 2-2 डिजिट आहेत, राईट. म्हणजे भूगोल आणि गणित यांच्याकडं सिंगल डिजिटवाले नंबर आहेत, म्हणजे भूगोल आणि गणित हे तर रेसमध्ये असायलाच नाही पाहिजे, यांच्याकडे मुळातच माणसं कमी आहेत, ठीक आहे. आता बघा की मला मी काही यांचे मोजून नाही पाहिले, मी सांगतोय की कसा अप्रोच असायला पाहिजे, ठीक आहे. बरं, 20 सगळ्यांकडे आहेत. विज्ञान आणि इतिहासाकडे 18-18 दोघे जण आहेत, कारण की गणित आणि भूगोल हे तर असायला नाही पाहिजे, ठीक आहे. 18-18 दोघांकडे पण आहेत, राईट. 16 सुद्धा दोघांकडे आहेत, ठीक आहे. विज्ञानाकडे पण 16 आहे, इतिहासाकडे पण 16 आहे. आता रेस चालणारे बरं 13-13 पण दोघांमध्ये पण आहेत, 13-13 पण दोघांमध्ये आहेत. मग आता रेस चालणारे 12 आणि 14, 15 आणि 19 यांच्यामध्ये रेस चालणार आहे की कोणाकडे जास्त आहेत. इतिहासवाला म्हणणारे माझ्याकडे 14 आणि 12 आहेत, विज्ञानवाला म्हणणारे माझ्याकडे 15 आणि 19 आहेत, राईट. इतिहासवाला म्हणणारे माझ्याकडे 12 आणि 14, म्हणजे एक्स्ट्राचे किती असणार आहेत? सगळ्यांमधले कॉमन सोडून इतिहासाकडे 26 असणार आहेत, राईट. विज्ञान म्हणणारे की माझ्याकडे किती असणार आहे? तर समजा आपण 15 मधला एक जर काय विज्ञानाला दिला, 20 केला, 20 आणि इथे उरले 14, 20 आणि 14 किती रे? 34. तर विज्ञानाकडे अल्टिमेटली जास्त विद्यार्थ्यांची संख्या मला दिसते, ठीक आहे. पेपर जर का तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याची हार्ड कॉपी काढून घ्यायची, ठीक आहे. आणि काय केलंय ते नीट लक्ष द्यायचं. चलो, विज्ञान असं त्याचा आन्सर असायला पाहिजे. डन. पुढे, धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. 3 घनांच्या बाजूंची लांबी 3, 4 आणि 5 असल्यास त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती? मुळातच घन म्हणजे काय? त्याच संख्येला त्याच संख्येने 3 वेळेस गुणणे. हे आपण वर्ग आणि घन याच्यामध्ये पकडले तर हे घन म्हणजे तेच आहे की त्याच संख्येला किती वेळेस? 3 वेळेस, राईट. म्हणजे आता घन म्हणजे काय? तर असा एक बॉक्स आहे, राईट, जो 3 डायमेन्शनमध्ये, म्हणून तर त्याला घन म्हणले जाते, राईट. त्याची उभं अंतर त्याचं 3च आहे, आडवं पण 3च आहे आणि पाठीमागे सुद्धा 3च आहे, राईट. म्हणजे 3, 3, 3 मिळून किती झाले रे? 3 सेंटीमीटरचा असेल तर किती होणार आहे त्याचं घनमूळ? 3 सेंटीमीटर क्यूब होणार आहे. किती होणार? 3 नाही 27 होईल, सॉरी 27 सेंटीमीटर क्यूब होईल. मग सेम जर का हाच बॉक्स किती बाय कितीचा असेल? 4 बाय 4चा असेल, 4 बाय 4चा असेल तर किती होणार आहे? 64 सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. आता हे डायग्राम काढून दाखवतोय म्हणून तुम्हाला ते असं वाटेल की सर एवढं आम्ही करत बसणार आहे का? नाही, ते तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे म्हणून चालू आहे, ठीक आहे. 5, 5 आणि 5, राईट. तिघांच्याही तिन्ही 5चा गुणाकार केला तर किती येणार आहे? 125 सेंटीमीटर क्यूब येणार आहे, राईट. आणि जो चौथा जो भरीव गोळा ह्या सगळ्यांना वितळून तयार केला जाणार आहे तो किती होणार आहे रे? 27, 64 आणि 125. मुळातच समजा जर
मी ह्या 27 मधला एक जर का याला देऊन टाकला तर इथं झाले 65, 65 आणि 125 होतात 190. ठीक आहे, 190 मध्ये आता जर का मी फक्त 26 टाकले तर होतील किती 216. ह्या सगळ्यांची बेरीज किती आली रे? जो चौथा घन तयार झालेला आहे, इकडे दाखवतो मी तुम्हाला, चौथा घन जो तयार झालाय त्याचं घनमूळ किती आहे 216 आहे. घनमूळ जर का 216 असेल तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असणार आहे रे? एका बाजूची लांबी 6 असणार आहे, 6. इथपर्यंत लक्षात येते? ते म्हणताल हो सर. बरं, आता मला काय सांगितलंय की 3 घणांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सांगितलेले. 3 घणांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आता मुळातच घन आहे म्हणल्यानंतर त्याला 6 पृष्ठभाग असतात. किती पृष्ठभाग असतात? 6 पृष्ठभाग असतात. ठीक आहे, 6 पृष्ठभाग असतात. तर पहिला पृष्ठभाग हा जो मला समोर दिसतोय त्याचं किती क्षेत्रफळ असणार आहे? 3 गुणिले 3 म्हणजे किती रे? एका पृष्ठभागाचं क्षेत्रफळ किती आलंय? 3 गुणिले 3 9 आलेलं आहे. 9 असे किती पृष्ठभाग आहेत बरं त्याच्याकडे? 6 पृष्ठभाग आहेत. म्हणजे एकूण बारक्या सगळ्यात छोट्या घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ, सगळ्या पृष्ठभागांचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 9 सख 54 आलेलं आहे. ठीक आहे, चालेल. त्यानंतर व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे, बरं ठीक आहे, याचं पण तर बाकीच आहे. 4 चोक किती झाले रे? 16. हे 16 झाले एका पृष्ठभागाचं, असे याच्याकडे 6 आहेत. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर याच्याकडे पण 5 5 25 आणि त्याचे पण 6 पृष्ठभाग आहेत. राईट, मला या सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज मग मी विचार करतोय की जर का प्रत्येकाकडे गुणिले 6 आणि गुणिले 6 असतीलच तर हे गुणिले 6 आपण सगळ्यात शेवटी ठेवू. आधी आपण यांची बेरीज करून घेऊ, ते जास्त सोपं जाणार आहे. राईट, 16 आणि 9 होतात 25, 25 आणि 25 होतात 50 आणि 50च्या जर का गुणिले 6 केलं तर ते येतंय 300. किती येतंय? 300. सगळ्यांची बेरीज केली होती ती आली 50 आणि त्याचे गुणिले 6 होणार म्हणजे सगळ्या पृष्ठभागांची, तिघांच्याही सगळ्या पृष्ठभागांची बेरीज किती आलेली आहे रे? 300 सेंटीमीटर स्क्वेअर आलेली आहे. किती आलेली आहे? 300 सेंटीमीटर स्क्वेअर. पण जो एक मोठा पृष्ठभाग, एक जो मोठा क्षेत्रफळ काय घन आहे त्याचं मला पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढायचं. ठीक आहे, तर त्याची लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. बरं, हे किती आहे? सेंटीमीटर स्क्वेअर आहे बरं का. हे 6 जर का असेल तर 6 6 ते म्हणतात सर 6 6 होतात 36. 6 6 किती? 6 6 36. असे पण त्याच्याकडे 6 पृष्ठभाग आहेत म्हणजे 336 गुणिले 6 म्हणजे परत किती होणार रे? 216 होणार आहे. 216 सेंटीमीटर स्क्वेअर. सगळ्यांची बेरीज, सगळ्या पृष्ठभागांची मिळून बेरीज किती झाली? 216. मला 300 आणि 216 यांचाच रेशो विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? 300 आणि 216 यांचाच रेशो विचारलेला आहे. यांचाच रेशो विचारलेला आहे. राईट, ठीक. आता बरं सांगा, एकतर मुळातच की जर का 300 इकडं आहे, 216 इकडे, छोटी संख्या पलीकडे, मोठी संख्या अलीकडे म्हणल्यानंतर हा ऑप्शन असायला पाहिजे का रे? बिलकुलही नाही, बिलकुलही नाही. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर दोघांमध्ये एवढा फरक दिसतोय का रे तुम्हाला? 50 आणि 9 वाला एवढा फरक दिसतोय? एवढा बिलकुलही नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 10. जर का 300 ला जर का मी 10 म्हणलं, राईट, किंवा 10 ला जर का 300 म्हणलं तर ते 30 पट झाले. असे 30 पट झाले तर 9च्या पण 30 पट इथं व्हायला पाहिजे होते म्हणजे किती? 270 व्हायला पाहिजे. आहेत का ते? नाही आहेत. ठीक आहे, आता मला या दोघांमधलं जर का चेक करायचं आहे तर काय? भाग कशाने जाणार आहे? पाहता क्षणी तुम्हाला काय लक्षात येतंय की एक तर मुळात 3 नी भाग जाणार आहे, कारण की इकडे 300 आहे, तिकडे 216 म्हणजे 2, 1 आणि 6 यांची बेरीज येते 9 म्हणजे इकडचे 3 आणि तिकडचे 9 म्हणजे भाग कशाने जाणार आहे? 3 नी भाग जाणार आहे. एकदा लक्षात आलं की शेवटी 2 शून्य आहेत आणि इकडे पण 16 आहेत म्हणजे 4 नी पण भाग जाणार आहे. 3 नी भाग जाणार, 4 नी पण भाग जाणार. बेस्ट आहे ना, आपण 12 नी भाग देऊन टाकू. कशाने भाग देऊन टाकू? 12 नी. 12 नी जर का याला भाग दिला तर किती आले रे? 12 नी जर का याला भाग दिला, ऐक 12 नी भाग जाते का? जाते जाते जाते. 12 नी जर का भाग, अरे यार 12 नी जर का भाग दिला तर इथं येतंय 25 आणि 12 नी जर का याला भाग दिला तर 12 1 12 12 8 96. राईट, 25 आणि 18.
25 आणि 18 फक्त रेशो काढायचा होता तुम्हाला, बस 25 आणि 18 हेच ऑप्शन असायला पाहिजे. अरे 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 चा बघा पुढचा प्रश्न. एक ट्रेन, हे बघा हा प्रश्न याच्या आधी पण मेन्सच्या पेपरमध्ये आला होता. ठीक आहे, सेम सेकंड टाइम सेम टाईप आलेला आहे, टाईप सेम आलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चनचे आकडे वगैरे बदलले असतील, सगळं बदलले असेल, पण टाईप सेम आहे, सेम टाईप आहे, सेम. ठीक आहे, यामध्ये बघूयात आपण 2 पेन यूज होतात का ते बघूयात. ठीक आहे, एकीकडे आपण व्हाईट पेन ठेवूयात, एकीकडे आपण केशरी. संबंधच नाही, दुसरं कोणता पेन चालणारच नाही, बट ठीक आहे, काही हरकत नाही. बघूयात आपण कसं करता येईल याला. बघा, एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावर ती 1/3 प्रवासी उतरवते. 1/3 उतरवते, 1/3 उतरवते म्हणजे 3 पैकी 1 प्रवासी उतरवते. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मग हरकत काय की आपण सुरुवातीला 3च्या पट्टीतले प्रवासी पकडूया. 3च्या पट्टीमध्ये असतील, 3 असतील, 6 असतील, 30 असतील, 90 असतील, है ना, 450 असतील, किती असू द्या, पण ते 3च्या पट्टीत पाहिजे. कोणाच्या पट्टीत पाहिजे? 3च्या पट्टीत. मग 3च्या पट्टीत आहेत म्हणजे काय, तर 3 आपण याला रेशो पकडूयात, 3चा रेशो. ठीक आहे, 3च्या पट्टीत असतील ते, राईट. एक्स पकडायचा नाही म्हणून सगळं कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे, पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरवते. जर का तिने 3च्या पट्टीतले जे काही आहे 3 पैकी 1 जण उतरवला म्हणजे उरले किती रे? 2 आरच उरलेले है ना. 2च्या पट्टीतले लोक आता उरले असतील त्याच्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. 3 पैकी 1 जण उतरवले म्हणजे 2 उतरवले, राईट. आणि किती प्रवासी घेतले रे? परत 280 प्रवासी घेतलेत. ठीक आहे, कुठे गेले होते का चालू? हा, 280 प्रवासी तिने अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते. म्हणजे तिने काय केलं रे, ह्या पॉइंटला हे जे 2 आर होते त्या 2 आर मधले पण उतरवून टाकले अर्धे, म्हणजे उरलाय फक्त 1 आर, राईट. 1चा रेशो. 2 आर जे होते, एक तर मुळातच 3 आर होते, 1/3 उतरवले म्हणजे किती? 1/3 उतरवले, 2च उरले. 2 पैकी पण आता अर्धे उतरवले म्हणजे अर्धेच उरलेत, 1 आर. आणि ह्या 280 पैकी पण तर अर्धे उतरवलेच असतील ना, म्हणजे उरले किती रे? 140च उरलेत आता, राईट. उतरवते व 12 प्रवासी अधिक घेते. तिने घेतलेत आता 12 प्रवासी, राईट. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचे माहित होते. म्हणजे आता एवढे सगळे म्हणजे किती आहेत रे? 248. किती आहेत? 248. मुळातच 140 आणि 12 मिळून होतात 152, राईट. 1 रेशो म्हणजेच हे 140 आणि 12 152 पलीकडे जातील. येणारे 2 4 8 वजा 1 5 आणि 2, राईट. ठीक आहे, चलो. तर मुळात 8 मधनं जर का 2 गेले तर उरले किती रे? 6, राईट. आणि 24 मधनं जर का 24 मधनं जर का 15 गेले तर उरले किती रे? 9. क्लिअर आहे का रे? सांगा बरं पटकन. बोलो बोलो, टेल टेल आहेत का? 96 96 96 96, राईट. 1 आर, 1 रेशो, 1 रेशो, 1 रेशो म्हणजे किती आहेत रे? 96. विचारलंय काय, तर सुरुवातीची प्रवासी संख्या किती? 1 रेशो म्हणजे 96, तर 3 रेशो म्हणजे किती रे? त्या 96च्या तिप्पट. 96च्या तिप्पट म्हणजे सायंत्रिक 18, राईट. ठीक आहे, म्हणजे किती येणार आहे? 288. 96 गुणिले 3, 96 गुणिले 3, 100ला 4 कमी, 200ला 8 कमी आणि 300ला 12 कमी. किती? 300ला 12 कमी. 300ला 12 कमी म्हणजे किती रे? 288. माझा आन्सर असायला पाहिजे. डन. ठीक आहे,
चलो पुढचा क्वेश्चन. सोबतच्या पाय आकृतीत किंवा पाय डायग्राम मध्ये कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शवले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील असं विचारलेलं आहे. ठीक आहे, चालेल. मुळातच काय म्हणणं आहे माझं, जर उत्पादन क्षेत्रामध्ये किती 450 लोक, उत्पादन क्षेत्रामध्ये इथं किती डिग्री दिसतंय रे, 90 डिग्री आहे, राईट. त्यांनी 90 डिग्रीला जर का 450 म्हणलं असेल तर मला लक्षात येतंय की अरे हे तर 5 पटचा कार्यक्रम चालू झालेला आहे. किती पटीचा? 5 पट. म्हणजे इकडे कितीही जरी डिग्री असली तरी मला तिकडे 5 पटच टाकायचे. तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार असतील? बांधकाम क्षेत्रामध्ये डिग्री किती आहे रे? 72 डिग्री आहे. किती डिग्री? 72 डिग्री. मला 72 डिग्रीच्या पण किती पट पाहिजेत? 90 डिग्रीच्या जर का 450 सांगितले असतील किती पट? 5 पट. तर त्यांनी 72 डिग्रीला पण 5 पटच ठेवायला पाहिजे होते असं माझं म्हणणं आहे. 5 पट ठेवायला पाहिजे होते. किती पट? 5 पट, राईट. कुठल्याही संख्येला 5 ने गुणायचं असेल तर काय करतो आपण? आहे त्या संख्येची पहिले अर्धी करून घेतो, राईट, आणि नंतर त्याला 10 ने गुणतो. 72च्या अर्धे होतात किती रे? 36, आणि त्याला एक शून्य लावून टाकायचा, खतम. किती? 360 असायला पाहिजे. 360. क्लिअर आहे? चला पुढे. खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. आयत म्हणजे डॉक्टर दर्शवते, त्रिकोण म्हणजे गायक दर्शवते, वर्तुळ म्हणजे कलाकार दर्शवते, चौकोन म्हणजे खेळाडू दर्शवते. खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही? गायक किंवा खेळाडू नाही, परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे. आम्हाला कोण नकोय रे? आम्हाला गायक नकोय. गायक नकोय म्हणजे त्रिकोण नकोय. त्याच्यानंतर आम्हाला खेळाडू नकोय. खेळाडू नकोय म्हणजे चौकोनातले पण नकोय. म्हणजे त्रिकोण आणि चौकोनातले नकोच आहेत आपल्याला. मग पाहिजे कोणते आहेत रे? कलाकार आणि डॉक्टर. कलाकार म्हणजे वर्तुळातले पाहिजेत, आयत म्हणजे रेक्टँगल. काय ठीक, ठेवून टाक. आवाज नको, लेक्चर चालू. कुठं ठेवायचं? मी ठेवून टाकतो, जातो मग तिथे ठेव. ओके. डॉक्टर पाहिजेत म्हणजे आयतातले पाहिजेत, कलाकार पाहिजेत म्हणजे वर्तुळातले पाहिजेत. वर्तुळ आणि आयतातलेच पाहिजेत आपल्याला, बाकी स्क्वेअर मधले नको, त्रिकोणातले तर बिलकुलच नको, राईट. म्हणजे आता कशा कशातले पाहिजेत? कलाकार आणि डॉक्टर म्हणजे आयतातले आणि वर्तुळातले पाहिजेत. आयतातले आणि वर्तुळातला एकमेव दिसतोय मला 12. कोण आहे? 12. घ्या, ऑप्शनच नाही आपल्याकडे. भाऊ पडलं, ठेवून टाकते. 12 असायला पाहिजे. घ्या, आमच्याकडे ऑप्शनच नाही ठेवली इथं. 12 ऑप्शन असायला पाहिजे. ऑप्शन नंबर किती न 1 2 3 4 जे काय असेल ते, पण 12 आकडा पाहिजे तिथे. ठीक आहे, चलो 15. क्वेश्चन नंबर 15. यम ची किंमत 2 असल्यास -4 यम ची पॉवर -4 भागिले 8 यम ची पॉवर -3. ठीक आहे, चालेल. एकदम मुळातच पॉवर जर का मायनस मध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे की हे सगळा कार्यक्रम छेदामध्ये जात असतो. म्हणजे छेदामध्ये 4, यम ची व्हॅल्यू सांगितली आपल्याला 2. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे मायनसची जी पॉवर आहे ती आता पॉझिटिव्ह पॉवर होत होते 4. ठीक आहे, भागिलेचं चिन्ह आहे. भागिलेच्या चिन्हामध्ये परत एकदा 1/, पॉवर जर का मायनस मध्ये तर 1/, मध्ये टाकून द्यायचं सगळं. 8 2, आणि ती जी पॉवर दिलेली आहे ती आता पॉझिटिव्ह मध्ये जाणार आहे म्हणजे 3, राईट. ठीक आहे, चालेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जर का इथे मला ह्या सगळ्याची पॉवर सांगितली, त्यांनी ह्या सगळ्याची पॉवर सांगितली, तर मुळातच इथे किती होतील रे? 4 दुने 8 होणार आहेत. किती होणार आहेत? 8 4 दुने 8, आणि ते पण कोणते वाले 8? मायनस वाले 8 होणार आहेत. कोणते वाले?
मायनस वाले 8 होणार आहे आणि त्याचा चौथा घात आहे. इथं काय आहे, इथे पण असं आहे, म्हणजे 8 दुनी 16, 16चा मला घन सांगितलेला आहे, 16चा घन. जर का माझी पॉवर पॉझिटिव्ह आहे, पॉवर जर का माझी सम आहे, तर आतमधलं जे काही साईन आहे ते मायनसचं प्लस होऊन जाणार आहे. जर का काय माझी जर का घातांक हा जर का सम असेल तर आतमधले ऋण असणारी संख्या धन होत असते. राईट, ठीक आहे, ये बात मी मानली. मग आता आपण काय करूया, जे त्यांनी सांगितले ते फक्त एकदम मांडून बघूया. ठीक आहे, बघा 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. राईट, तुम्ही ह्या सगळ्यांना जर का मायनस मायनस जरी दिलं असतं तरी 4 वेळेस मायनस म्हणजे प्लस होऊन जाणार इथे. ठीक आहे, आणि इथं जे दिसतंय तुम्हाला, इथे 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 काय दिसतंय, इथं दिसतंय 16 गुणिले 16 गुणिले 16 दिसतंय. राईट, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता पुढची स्टेप काय असते, ह्या भागिलेच्या जागी गुणिलेचं चिन्ह घ्यायचं. राईट, आणि हे छेदस्थानामधले 16 16 16 वर टाकून द्यायचे. टाकून देऊ, कसे येणार आहेत रे, 16 गुणिले 16 गुणिले 16. राईट, 8नी ह्या 16ला कट केलं 2, ह्या 8नी ह्या 16ला कट केलं 2, ह्या 8नी ह्या 16ला कट केलं 2, आणि ह्या 8नी ह्या अख्ख्या 2 गुणिले 2 गुणिले 2ला कट केलं. राईट, काही उरलंय का रे, काहीच नाही. खाली कोणी उरना, वर कोणी उरना, उत्तर किती पाहिजे, 1. उत्तर किती पाहिजे, 1 पाहिजे, 1. ठीक आहे, ते मायनसचं प्लस करायला विसरू नका. चल पुढे, प्रकृती विद्यालय व संस्कृती विद्यालय या 2 शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोडस्तंभालेखात दिला आहे. प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे. ओके, तर मला इथं दिसतंय, जर का मी याला झूम करू शकलो, मी जर का याला झूम 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 बराबर झूम करू शकलो तर मला तुम्हाला इथं दाखवता येईल. काय दिसतंय रे, बघा बरं. प्रकृती विद्यालय हे आहे, हे आहे संस्कृती विद्यालय. ठीक आहे, प्रकृती विद्यालयामध्ये इथे 20 जण आहेत, इथे किती जण आहेत, 10. इथे प्रकृती विद्यालयात 10, संस्कृती विद्यालयामध्ये गणिताचा ऑलिम्पियाडमध्ये बसलेली 15 आहेत. प्रकृती विद्यालयात सामान्य ज्ञानामध्ये बसलेले आहेत 25 आणि संस्कृती विद्यालयाचे सामान्य ज्ञानामध्ये बसलेले आहेत 30. राईट, त्याच्यानंतर वादविवादमध्ये प्रकृतीतले बसलेले आहेत 10 आणि संस्कृतीतले बसलेले आहेत 5. ठीक आहे, मला विचारले प्रकृती आणि संस्कृती यांच्यातला फरक विचारलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर मला ते काढायचं आहे, इनमे का क्या निकालने का है, फरक निकालने का है, फरक. ठीक आहे, हे बघा इथे दिलेलं आहे, एकूण दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरकाच्या किती पट. तर मला सगळ्यात पहिले फरकच काढून घ्यायचा आहे. सबसे पहिले मेरे को फरक निकालने का है. ठीक आहे, तर फरक काढून घेऊ आपण. काय दिसतोय रे फरक, बघा बरं, क्या है फरक, लप्पूसा आहे फरक. चला पहिले प्रकृती मधले मोजू. 20 आणि 10 होतील 30, 30 आणि 10 होतील 40, 40 आणि 25 यांची बेरीज झाली 65. 65 हे कोणाचे आहेत रे, प्रकृतीचे आहेत, प्रकृतीवाले 65. आता संस्कृतीचे मोजूया. 10 आणि 15 25, 25 आणि 5 30, 30 आणि 30 60 है ना. यांची जर का बेरीज केली तर येते 60. 10 आणि 15 25, 25 आणि 5 30, 30 आणि 30 60 हे झाले संस्कृतीवाले. संस्कृतीवाले यांच्यातला फरक, आता मला यांच्यातला फरक विचारलेला आहे. फरक यांच्यातला फरक किती आहे रे, 5 आहे, 5. आणि विचारलेलं काय, विचारलेलं काय मला, फरक तर 5 निघाला ना. हा, इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड बसलेल्या, एक तर प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड मध्ये बसलेले 20 जण आहेत. किती जण आहेत रे, 20 20 20 बाबू 20 जण बसलेले. किती जण बसलेले, 20 जण. राईट, आणि विचारलंय की त्यांच्यामध्ये जो काही फरक आलेला आहे एकूण विद्यार्थ्यांचा 5, ह्या 5च्या किती पट आहे, किती पट आहे. हा बॉक्स जर का रिकामा इथे जशाल तसा ठेवला तर 20/5 केलं तर येतं आन्सर माझं इथं 4. किती पट आहे, 4 पट आहे. आहेत का ऑप्शन, काही इथं पण नाहीत, आहेत का ऑप्शन, आहे. किती पट आहे, 4 पट आहे. किती पट आहे, 4 पट आहे.
आलंय माझा आन्सर 4 पट. याच्यामध्ये फक्त मोजणं हा एकमेव कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. चलो, खालील दिलेल्या जोडस्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षांची माहिती दर्शवितो. CEE व 2000 CEE 2000 ते CEE 2006 3006 नाही 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले एवढं विचारलंय. सुरुवातीला जेव्हा CEE 2000 आहे प्रश्नांची संख्या किती आहे 55 आहे. किती आहे 55 आहे. ठीक आहे चालेल. आणि 2006 मध्ये प्रश्नांची संख्या किती झाली 40च झालेली. किती झालेली 40. राईट. ठीक आहे. किती टक्क्यांनी कमी झाली मुळातच 55 वरून 40 वर आली म्हणजे कितीनी कमी झाली रे 15नी कमी झाली. कितीनी कमी झालेली आहे 15नी कमी झाली. राईट. आणि 55 वरून 15 वर आली तर 100 वरून कितीनी कमी झाली 55 वरून 15नी कमी झाली तर 100 हून कितीनी कमी झाली एवढंच विचारलंय. ठीक आहे. 5नी भाग दिला असता इथे येणारे 11 आणि 5नी याला भाग दिला असता इथे येणारे 20. किती येणारे 20 20 20. डन. ठीक आहे. मला इथं लक्षात येतंय की 11नी समजा मी मोठी 20 लाच कापलं असतं तर 2 पेक्षा कमी माझा आन्सर आलं असतं आहे की नाही. जेव्हा 10नीच जर का 20 ला भाग दिलं तर 2 येणार पण 11नी भाग देतोय म्हणजे 2 पेक्षा कमी येणार. काय येणार 2 पेक्षा कमी. मग 15चा गुणाकार त्याच्या दुपटीपेक्षा कमी येणार. 15 गुणिले 2 पेक्षा कमीवाली संख्या आहे ना म्हणजे दुपटीपेक्षा गुणाकार पण कमीच येणार आहे. राईट. 15च्या दुप्पट किती आहे रे 30. 30 पेक्षा जर्रा कमी हे एकच ऑप्शन आहे. 37 येणार नाही. 15 संबंध नाही. 80% तर दूरपर्यंत काही संबंध नाही. हे झालं डायरेक्ट तोंडी उत्तर काढण्याची पद्धत. ठीक आहे. ज्याला म्हणतात अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं असते. ठीक आहे. मग बाकी तुमची इच्छा की तुम्ही इथं काय करू शकता 300/11. ठीक आहे. जर का 300/11 आहे म्हणल्यानंतर सिंपल मुद्दा आहे की हे काय करायचं असते 3च्या 9 पट संख्या लिहून टाकायची. 3च्या 9 पट किती आहे रे 27. राईट. हे 27 27 27 27 27 असेच चलत राहतात. 27 27 27 हे असेच चलत राहणार आहे. फक्त इथं जर का 2 शून्य दिलेले तर आपण सुद्धा 2 अंकांनंतर पॉईंट देऊन टाकायचा असतो. संपला विषय. हे सुद्धा एक तुमचा आन्सर अशाही पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. कधी लक्षात घ्यायचं एखादी संख्या दिलेली आहे ठीक आहे आणि त्याच्या छेदस्थानामध्ये जर का 11 असतील फॉर एक्झाम्पल हे जर का असं असेल 5/11 त्याचं उत्तर काय रे गुणिले 9. 5च्या गुणिले 9 किती होतात 9/5 45 45 45 हे असंच चालू राहतंय. ठीक आहे. इथे काहीच नाहीये 5 पेक्षा म्हणजे 5च आहे ना 5 जे आहे ते 11 पेक्षा लहान आहे म्हणजे उत्तर सुद्धा 1 पेक्षा लहान आहे म्हणून 0.45454545 हे ऐसा चलता रहेगा. ठीक है. चल निघाला आन्सर. 17 नंबरचा क्वेश्चन खतम. ठीक आहे. आगे. एका संख्येला 5ने भागले असता बाकी 3 उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5ने भागले तर बाकी काय असेल. मला कळच नाही की नेमके हे असे प्रश्न का विचारलेत. म्हणजे तुम्ही ग्रुप सी ची मेन्स विचारताय. ग्रुप सी च्या मेन्स मधले प्रश्न चालू आहेत. ठीक आहे. आणि प्रश्नांचा दर्जा हा असा आहे. ठीक आहे. एखादी संख्या 5ने भागले असता मी काय म्हणतो 5ला 5नच भागून घेऊया काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 5ला 5ने भाग जातो फक्त बाकी किती उरते बाकी 3 उरते झालं म्हणजे ती संख्या कोणती पकडायची रे आपल्याला 5ला 5ने भाग चाललाय ना संपला विषय. म्हणजे त्या 5ला 5ने भाग गेल्यानंतर पण बाकी 3 उरते म्हणजे ती संख्या कोणती असायला पाहिजे 8 असायला पाहिजे. क्लिअर आहे. 8ला 5ने भाग दिला तर बघा बरं 5 1 5 नंतर उरतात किती 3 आणि परत छेदस्थानामध्ये 5. हेच सांगितले त्यांनी की 5ने कंप्लीट भाग जाऊन पण किती उरतात 3 उरतात. मग आता त्या संख्येचा तुम्हाला काय करायचं त्या संख्येच्या वर्गाला 5ने भाग द्यायचा. त्या संख्येच्या वर्गाला 8चा वर्ग त्याला 5ने भाग द्यायचा. तुम्हाला माहिती आहे 60 पर्यंत तर भाग जाईलच. भाग कोणाला जाणार नाही रे वरच्या 4ला जाणार नाही. वरच्या 4ला भाग जाणार नाही म्हणजे बाकी किती होती 4 उरते. राईट. ठीक आहे. 60 पर्यंत तर आपण 12ने भाग देऊ शकतो. नंतरच्या 4ला परत 5ने भाग देता येणार नाही. बाकी 4 उरलीच पाहिजे. क्लिअर. चलो आगे. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले. त्यांनी ही रक्कम त्यावरील 2,800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले.
प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयांनी कमी आहे तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती, असं विचारलं. लक्षात घ्या, मोजून हप्ते किती आहेत रे, असे 12 हप्ते आहेत. किती हप्ते आहेत? 12. 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10 11 12. हे सगळ्या 12 हप्त्यांमध्ये त्याला घेतलेले 20,000 रुपये आणि परत व्याज जे द्यायचं आहे 2,800, म्हणजे मिळून त्याला 22,800 रुपये पे करायचे, द्यायचे, एवढे पैसे द्यायचे. त्याचा जेवढा पहिला हप्ता आहे, पहिला हप्ता आपण एच पकडूयात, त्याच्यापेक्षा इथं 100 न कमी एच मायनस 100, त्याच्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये अजून कमी म्हणजे एच मायनस 200. हे असं चालूच राहणार आहे, एच मायनस 200 मायनस 300 मायनस 400 मायनस 500 मायनस 600 शेवटपर्यंत येईल. तोपर्यंत लक्षात येईल की तुम्हाला एच मायनस 1100 झालेले इथपर्यंत, राईट. कारण की 1 पासून इथं मोजलं असतं तर इथं 12 झाले असते, 1 आपण इथून मोजायला लागलो म्हणजे आता इथं 11च होणार आहे, राईट. बघा बरं यांची बेरीज किती येते, यांची येते बेरीज 1200. किती येते? 1200. इथं जर का 200 तर इथं पण तर एच मायनस 1000 राहिले असते ना, राईट. यांची पण तर बेरीज किती येते, एच मधले हे मायनस 200 आणि मायनस 1200 किती होतात, सॉरी मायनस 200 आणि 1000 मायनस 1200, हे असे 1200च्या किती जोड्या येतात रे, किती जोड्या आहेत 1200च्या 5, आणि इथे बरोबर एच मायनस 600 राहणार आहे, राईट. ठीक आहे, मग मी विचार करतोय 1200च्या 5 जोड्या म्हणजे 600च्या 10 जोड्या आणि अजून एकदा इथे 600 आहेत, म्हणजे हे 600 तुम्हाला किती वेळेस दिसत आहेत, 11 वेळेस दिसत आहेत. किती वेळेस? 11 वेळेस. ठीक आहे, म्हणजे किती होतील ते 6600. सगळे जर काही मायनस मधले आकडे मोजले तर किती येणार आहेत 6600, आणि 12 वेळेस एच तर तुम्हाला दिलेलाच आहे, 12 वेळेस एच. खतम, ही झाली कन्सेप्ट, डन. आणि मोजून किती द्यायचे आहेत आपल्याला, एवढे पैसे द्यायचे. हे जर का मायनस वाले पलीकडे घातले 12h किती होणार आहेत तिकडे, 6 जर का दिले तर 4 8 आणि 9 म्हणजे 9, अरे बापरे आलो होतं रे बा, हां 294000. बस याच्या भागाकारामध्ये जर काही 12 टाकले इकडचे काढून तर याची व्हॅल्यू आली तुम्हाला. तर पहिल्या हप्त्याची रक्कम तुम्हाला भेटणार आहे. खतम. किती येते बघा बरं, 12 दुने 24 उरले किती 5, 12 चोक 48 उरले किती 6, 12 जर का हे 600ला भाग दिला तर डायरेक्ट 50, 2450 उत्तर यायला पाहिजे, 2450 उत्तर आहे. क्लिअर. चलो पुढे. समजा ए, बी आणि सी एखादे काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात. ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. तर या प्रकारे काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? 20, 30 आणि 60 मुळातच यांचा एलसीएम किती असणार आहे? 60 असणार आहे. 20, 30 आणि 60 यांचा मुळातच एलसीएम असणार आहे 60. एलसीएम म्हणजे काय रे? टोटल वर्क, पूर्ण काम 60 आहे. तर 20 दिवसामध्ये जो 60 आंबे खाऊ शकतो तो रोजचे 3 खाणार आहे. 30 दिवसामध्ये जो 60 आंबे खाऊ शकतो तो रोजचे 2 खाणार आहे. जो 60 दिवसामध्ये 60 आंबे खाईल तो रोजचा 1 खाणार आहे. करेक्ट आहे. आपल्याला सांगितलंय की आपला जो ए नावाचा व्यक्ती आहे जो रोजचे 3 खातोय तो रोज यायला तयार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जो तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी त्याच्या मदतीला बी आणि सी दोघही जण मदतीला येतात. म्हणजे जो 2 आणि 1 मिळून 3 खाऊ शकतात असे पण त्याच्या मदतीला येतात. म्हणजे ए स्वतः 3 खाणार, हे दोघं मिळून पण 3 खाणार, म्हणजे तिघं मिळून किती खाणार? 6 खाणार. कितव्या दिवशी? दर तिसऱ्या दिवशी. म्हणजे दर 3 दिवसांची जर का आपण सायकल पकडली तर हे 3 दिवसांमध्ये किती आंबे संपवत आहेत? 12 आंबे संपवत आहेत. किती आंबे संपवत आहेत? 12. आपल्याकडे टोटल आंबे किती आहेत रे? 60 आंबे. किती आंबे आहेत? 60 आंबे आहेत. हे 12च्या 5 पट आंबे आहेत का रे? 60. मग 3च्या पण 5 पट दिवस लागणार आहेत. किती दिवस? 15 दिवस लागणार आहेत. राईट. पहिल्या दिवशी फक्त ए आला, दुसऱ्या दिवशी ए आला, तिसऱ्या दिवशी ए बी सी आला, आणि ए बी सी मिळून किती आंबे खातायत रे? 6 आंबे खातायत. म्हणून माझा आन्सर किती असणार आहे? 15 असणार आहे. ठीक आहे. शेवटचे 2 प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती परिमेय म्हणजे रॅशनल, परिमेय संख्या म्हणजे काय? रॅशनल नंबर आहे. आता रॅशनल नंबर
मुळातच परिमेय संख्या, मला असं वाटतं की जी मी बॅच चालू केलेली आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कंबाईनला सुद्धा परिमेय संख्या, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर, कॉम्प्लेक्स नंबर हे चालू करून द्या, कारण की ते विचारलेच चालले जातात तसे प्रश्न म्हणल्यानंतर. ठीक आहे, मग तुम्हाला ते सगळे दशांश पूर्णांक, आवर्ती दशांश पूर्णांक है ना, त्याच्यानंतर पुनरावृत्ती, अनरावृत्ती, अरे बापरे बापरे सगळेच घ्यायला लागतील आता. म्हणजे भरती टाईपचा झालेलं आहे सगळं कार्यक्रम. रॅशनल नंबर, मुळातच रॅशनल नंबरची तुम्हाला व्याख्या माहिती आहे का? रॅशनल नंबरची व्याख्या काय आहे की ज्यांना पी आणि क्यू यांच्या स्वरूपात लिहिता येऊ शकतं, फक्त कंडिशन एक आहे की जो तुमचा क्यू आहे तो शून्याच्या बरोबर नाही पाहिजे, शून्य नाही पाहिजे. क्यू जो आहे म्हणजे छेदामधली जी काही संख्या आहे ती शून्य नकोय. मग ती पॉझिटिव्ह कुठली पण चालेल, ती निगेटिव्ह कुठली पण चालेल. करेक्ट आहे, पॉझिटिव्ह कुठली पण चालेल, निगेटिव्ह कुठली पण चालेल. आणि जर का छेदामधली संख्या जर का एक असेल तर त्याला म्हणलं जातं इंटिजर. काय म्हणलं जातं? इंटिजर. आणि जर का छेदामध्ये एक नसून दुसरी कुठलीही संख्या आहे शून्य सोडून तर त्याला फ्रॅक्शन म्हणलं जात असते. ठीक आहे, ह्या कंडिशन्स आहेत. तर आता मला सांगा पी छेद क्यू जर का असेल तर कोणत्या याला पी छेद क्यू लिहिता येतं? त्या परिमेय संख्या आहेत. राईट, एक जर का मी परिमेय संख्या मानतोय काही प्रॉब्लेम नाही, पण वर्गमुळामध्ये जर का 5 असतील तर ही परिमेय संख्या नाही. का? कारण की वर्गमुळामध्ये 5 जर का असं असेल तर याचा आन्सर 2.1 वगैरे असं काहीतरी विचित्र येत जाणार आहे, पण हे कुठेही थांबणार नाहीये. ठीक आहे, दशांशानंतरचे जे काही आकडे येणार आहेत ते काही थांबणाऱ्यातले नाहीत, ते रिपीट पण होत नाहीत किंवा काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे खंड पण होत नाही, खंडीय दशांश आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, खंडीय दशांश नाहीये आणि ते रिपीट पण होत नाहीत, ते चालतच राहतात. त्याच्यामुळे मला त्याला पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येत नाही. ठीक आहे, त्यानंतर ही पण संख्या, मग तेच की जर का 5 मला जर का ह्या परिमेय संख्या पकडायची असेल, बरोबर ना, 5 ही परिमेय संख्या आहे. तुम्ही म्हणता सर छेदामध्ये काहीच नाही, छेदात काहीच नाही तर बाळू एक असतोच की, ज्याच्या छेदामध्ये कोणीच नाही त्याच्या छेदामध्ये नेहमी एक असतो. कळतंय? म्हणून मला पी छेद क्यूच्या स्वरूपामध्ये मी 5 ला लिहू शकतोय, मी या 1 ला सुद्धा 1/1 लिहू शकतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, पण मग तुम्ही म्हणताल की सर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे उत्तर. का? कारण की ते आहे पाय. राईट, आणि लहानपणापासून आपण पायची संख्या पकडलेली आहे 22/7. ठीक आहे, ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, ही काही पायचं बरोबर उत्तर नाही. ठीक आहे, कारण की पायची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 3.14159 अँड सो ऑन. पण जर का तुम्ही 22/7 करून बघितलं तर ते आहे 3.1428556 किंवा 5-7 पकडूयात आपण, 5-7 अँड सो ऑन. राईट, तुम्हाला दिसतंय 3.14 3.14 इथपर्यंत सगळे, बाकीचा सगळं सत्यनारायण वेगळा आहे. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आता आपण पायला तर परिमेय संख्या म्हणजे रॅशनल पायला आपण पी आणि क्यू, पी बाय क्यू ह्या स्वरूपामध्ये लिहू शकत नाही, त्याच्यामुळे हेही ऑप्शन निघून गेलाय. ठीक आहे, आणि इथे हे वर्गमुळात 3 आहे, याच्यामुळे सुद्धा ऑप्शन निघून गेलेला आहे. वर्गमुळातली कुठलाही वर्ग नसणारी संख्या जर का असेल तर ती परिमेय संख्या असूच शकत नाही. वर्गमुळामध्ये 49 असू द्या, ही परिमेय संख्या आहे, कारण की वर्गमुळामध्ये 49 आहे म्हणजे उत्तर 7 आहे आणि 7च्या छेदात कोणीच नाही म्हणजे तिथं 1 आहे. मग आता याला जर का तुम्ही सॉल्व्ह करून घेतलं तर काय येणार आहे रे? वर्गमुळात 2चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग किती येणार आहे? 2. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 1, छेदस्थानातला वर्गमुळातला 2 बाकी आहे, आणि त्याच्यानंतर 1 छेद वर्गमुळात 2चं उत्तर असते. यांचा जर का वर्ग केला आपण, यांचा जर का वर्ग केला तर उत्तर येणार आहे 1/2. हे वर्गमुळातले 2, वर्गमुळातले 2 कट्टू कट्टू, याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला 2 अधिक 2 आणि 1/2. किती होतात रे इथं? 2 आणि 2 4, 4 आणि अर्धा म्हणजे 4.5. 4.5 म्हणजेच किती रे? 9/2 बाबू, 9/2. 9/2 झालं. पी बाय क्यूच्या स्वरूपामध्ये त्यालाच लिहू शकतो, बाकीच्यांना लिहू शकत नाही, म्हणून माझी परिमेय संख्या फक्त ही एकमेव असायला पाहिजे. ठीक आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं MSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे किंवा ज्यांनी 10वी पर्यंत चांगला गणिताचा अभ्यास केलाय आणि अजूनही तो चांगला माहिती आहे, त्यांना माहिती आहे की रॅशनल, इररॅशनल, इंटिजर, फ्रॅक्शन हे कसे असतात. ठीक आहे, चला पुढे लास्ट क्वेश्चन आहे हा.
परत एकदा विभाज्यतेच्या कसोटीवर विचारलेला आहे प्रश्न की 8, 9, 10 आणि 11 यांनी भाग जाणारी कोणती संख्या आहे आणि पूर्ण भाग जायला पाहिजे. सगळ्यात पहिले 10चा विषय मिटून टाकू का, कारण की प्रत्येक ठिकाणी मला कोण दिसतोय रे, 0 0 दिसतोय, त्याच्यामुळं 10चा विषय संपला. 8चा विषय मिटून टाकू. 8 म्हणजे काय रे, शेवटच्या 3 अंकी संख्येला, ज्याही शेवटच्या 3 अंकी संख्येला जर का 8 ने भाग गेला तर सांगायचं की संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. 8 ने भाग जातो की नाही चेक करण्यासाठी काय, शेवटच्या 3 अंकी संख्येला भाग गेला पाहिजे फक्त. शेवटची 3 अंकी संख्या आहे 160, त्याच्यापैकी 0 देऊन सोडा. आपण 16च बघूया. 16ला 8 ने भाग जातो का रे, जातो, संपला विषय. म्हणजे 8 ने याला भाग जाणार आहे. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर इकडे 960 आहे. 960 म्हणजे 0 द्या सोडून, 96च आहे. 8च्या पाड्यामध्ये 96 येतात का, यस. 12 8 96 म्हणजे 8 ने इथं पण भाग जाणार आहे. इथं 700, 700ला जर का 8 ने भाग द्यायचा तर जातच नाही का, कारण की कुठल्याही संख्येला जर का 8 ने भाग द्यायचा असेल तर सिंपल आहे, 3 वेळेस अर्धे करायचे. किती वेळेस, 3 वेळेस. 3 वेळेस अर्धे करायचे. किती वेळेस, 3 वेळेस. 700च्या अर्धे किती होतात रे, 350. 350च्या अर्धे किती होतात, 175. आणि आता 175च्या अर्धे करू शकतोय का, करू शकतो, पण उत्तर 0.5 मध्ये येणार आहे आणि त्याला म्हणत नाहीत पूर्ण भाग जातो. पॉईंट जर का 5 उरत असेल तर पूर्ण भाग जात नाही, ती विषम संख्या आहे. राईट, विषम संख्या. मग विषम संख्येचे अर्धे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही, त्याच्यामुळे याला 8 ने भाग जाणार नाही, म्हणून कंप्लीट संख्येला 8 ने भाग जाणार नाही. आता ऑप्शन काय तुमच्याकडे, 520. 520चे अर्धे होतात 260, 260चे अर्धे 130, 130चे अर्धे 65. 3 वेळेस अर्धे करून झाले, 8 ने भाग कंप्लीट नंबरला जाणार आहे. आता कॉम्पिटिशनला परत 3 जण उरलेत. आता बघूयात कॉम्पिटिशन मध्ये कोण आहे, 9. 9 ने भाग जाण्यासाठी काय सांगितलेले की दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज कोणाच्या पटीत पाहिजे, 9च्या पटीत पाहिजे. जर का असं असेल तर आमचा बबड्या 9 सगळ्यांना भाग देतो, पूर्ण संख्येला भाग देणार आहे. बघा इथे 6 आणि 6 12, 5 आणि 1 6, 6 आणि ते 12 होतील 18, म्हणजे 9 ह्या संख्येला भाग देणार आहे. राईट, 6 आणि 6 12, 12 आणि 12 24. 24 9च्या पाड्यात 24 येत नाहीत, त्याच्यामुळे इथे 9 ने भाग जाणार नाही, संपलं. इथे काय 4 आणि 5 9, 7 आणि 2 9, 9 आणि 9 18, म्हणजेच इथे पण 9 ने भाग जाणार आहे. आता तुम्हाला चेक करायचंय 11 ने भाग जातो का नाही. 11 ने भाग जातो का नाही यासाठी आपण काय बघितलेले आहे, आपण विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये बघितलेले. एक तर 11 ने भाग जायचा असेल तर त्याला म्हणले जाते टुनुक टुनुक उड्या. आणि जर का तुम्हाला त्या टुनुक टुनुक उड्या मारायच्या नसतील तर तुम्हाला बघायचे लगतचे जे काही 2 नंबर आहेत, जे 2 अंक आहेत त्यांच्यामध्ये कितीचा फरक पडत चाललाय. लगतचे जे 2 जण आहेत त्यांच्यामध्ये कितीचा फरक पडत चाललाय. ठीक आहे, 5 आणि 6 वजा 1, 1 आणि 5, 1 आणि 6 किती होतात रे, 1 आणि 6 यांच्यामध्ये वजा 5 एवढा फरक आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर 3 आणि 6 यांच्यामध्ये वजा 3, 9 आणि 6 यांच्यामध्ये 3चा फरक, 3 आणि 3 कट्टू कट्टू इथंच झाले, 0 आले म्हणजे 11 ने भाग जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इथे 2 आणि 7 यांची बेरीज 9 इथे आहे, मध्येच दिसते, म्हणजे ऑब्व्हियसली याला कशाने भाग जाऊ शकतो, 11 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे, इथे पण यांची बेरीज 11 ने भाग इथे पण जाणार. एक मिनिट, काय होतंय, ओके 11 ने इथे पण भाग जात नाहीये आणि ही तर संख्या अशी नाहीच आहे ना, त्याच्यामुळे प्रश्नच मिटलेला आहे. ही पण संख्या नव्हतीच, म्हणजे ऑप्शन काय असायला पाहिजे, हा असायला पाहिजे. 11 ने भाग जाण्यासाठी 4 आणि 5, यस 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 करेक्ट आहे. तेवढी एक संख्या पाहिजे, कारण की तिला 11 ने भाग जातोय, 8 ने पण जातोय, 9 ने पण जातोय आणि 10 ने तर जातोच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 11 ने भाग जाण्यासाठी बघा 4 7 5 2 0 यांची जर का बेरीज केली तर आली 9, खालच्यांची बेरीज केली आली तर 9, 9 वजा 9 झाले किती, 0. ठीक आहे, किंवा 4 7 5 2 आणि 0 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 3चा. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 3चा. वजा 3 अधिक 3 कट्टू कट्टू उरले फक्त कोण, 0 उरलाय आणि ह्या शून्याचा असंही काही घेणं नाही. ठीक आहे, चलो, म्हणजे एकमेव संख्या आहे तिथे, कोणती आहे ती, ऑप्शन नंबर 4, जिला भाग जातो कशाने, 8 ने पण चाललाय, 9 ने पण चाललाय, 10 ने पण चाललाय, 11 ने पण चाललाय, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, प्रत्येक विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला असं वाटतं मेन्सचा पेपर आहे, हलक्यामध्ये घ्यायला नको, बेसिकचं कोण विचारते,
3 ते 4 प्रश्न फक्त विभाज्यतेच्या कसोट्यांवर सोडवलेत आपण. ठीक आहे, चलो भेटूयात पुढच्या पेपरच्या डिस्कशनच्या वेळेस, किंवा मधून आदनमधनं तुम्हाला कुठले लेक्चर पाहिजेत, कुठल्या टॉपिकवरचे लेक्चर पाहिजेत हे ते मला कळवत जा. मी त्याच्यावरचे लेक्चर तुमच्यासाठी अरेंज करेन. आणि मला असं वाटतं की पेपर खूप सोपा होता, गणिताचा खूप सोपा होता. कधी कधी एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटेल की नाही सर लेंदी होता, पण मॅक्स टू मॅक्स 2 प्रश्न. त्यानंतर ते स्तंभालेखावरचे सुद्धा प्रश्न खूप सोपे होते, खूप सोपे. पाहता क्षणी त्याच्यामधले थोडेसे जर का कॅल्क्युलेशन थोडेसे जर का तुम्हाला फास्ट जमले असते तर उत्तर तुम्हाला काढता येण्यासारखे होते. सगळे प्रश्न सोपे होते. यामध्ये 22 प्रश्नांपैकी तुम्ही म्हणजे कसंही करून 17-18च्या प्लस तर जायलाच पाहिजे. ठीक आहे, 17-18च्या प्लस जायला पाहिजे, ते पण वेळेच्या आतमध्ये जायला पाहिजे. ठीक आहे, 15 मिनिटांपेक्षा जास्त तर वेळ बिलकुल लागायला नव्हता पाहिजे. हे परिमेय संख्या वगैरे हे जर का तुम्हाला माहिती असतील तर मग वेळ नाही लागणार, पण जर का इन केस माहीत असतील तर, अदरवाईज खूप वेळ लागणार आहे. चला, चांगला अभ्यास करा, कमेंट टाका काय पाहिजे काय नाही, त्याच्यावरचे मग मी पुढचे लेक्चर तुमच्यासाठी अरेंज करेन. चलो, थँक्यू, धन्यवाद, भेटूया.